दे रही है बेईमानों का साथ। कैसे सुधरेंगे आम आदमी के हालात? पैराडाइज CHS सेक्टर 7, संपदा, नवी मुंबई। विषय कसा आहे याच्यामध्ये की यांच्याकडे बिल्डिंग परमिशन नाहीये। स्वतःहून जर नाही बिल्डिंग पर हे साहेब आमची आम्ही लॉक नाही केलेलं आहे, दरवाजा उघडा ठेवलेला आहे। हे मेन गेट मग गाड्या येतात इकडे, कोणाच्या गाड्या येतात, त्यांच्या कामगारांना धक्काबुक्की केली। धक्काबुक्की बिलकुल नाही, सगळा व्हिडिओ आहे। धक्काबुक्की आमच्याकडे पण आहे, धक्काबुक्की केलेलं आहे, चुकीची माहिती आणि चुकीचा विषय दिलेला आहे तुमच्या आहे। मग मी पण देतो ना तुम्हाला, पण विषय कसा आहे यांच्याकडे बिल्डिंग परमिशन वगैरे काही नाहीये। स्टे ऑर्डर येईल ना तेव्हा आम्ही स्वतः काम बंद करायला येऊ, आलं का लक्षात? अहो पण यांना परवानगीच नाहीये काम करण्याची, कॉन्ट्रॅक्ट मध्ये पण तसं आहे आणि NMMC चे जे नियमवाली आहे स्वतः नोटीस लावली C1 ते तो विषय काम त्याचं काम करण्याचा परवानगी नाही ती। हे जे काम चालू आहे ते NMMC चं काम नाहीये। कोणाचं काम आहे? हे जे काम करत आहे ना आता हे थर्ड पार्टी करत आहे। सिडकोचं काम परमिशन कुणाचे काय होतं? वर्क ऑर्डर पालिकाने काढले नाहीये। कुणाच्या वर्क ऑर्डर पालिकाचे पाहिजे? पालिकाचे परवानग्या लागतात याच्यासाठी, यांच्याकडे परवानग्या नाहीयेत। नाहीये साहेब, आम्ही हे वारंवार तुमच्यावर निर्देशात आणून द्यायचा प्रयत्न केलेला आहे। कोर्टची सुट्टी चालू आहे, तुम्हाला नाही माहिती कोर्टाची सुट्टी होती, कोण म्हणतो रोज कोर्ट चालू आहे, चालू असतं नेहमी कोर्ट। सिव्हिल चालू होता का? 1 महिना बंद होता, आता 11 तारखेला चालू आहे। दरवाजा आम्ही कोर्टात जातो, कोर्ट चालू आहे। आल्यानंतर आपण नाही पण साहेब तसं येऊन देऊ शकत नाही आम्ही तुम्हाला सांग। एक मिनिट साहेब, हे नियमानुसार यांच्याकडे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची परवानगी नाहीये, यांच्याकडे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची परवानगी नाहीये, प्राधिकरण आहेत त्यांचे ते परमिशन नाहीये। तेच सांगतोय तुम्हाला, वारंवार तेच सांगण्यात आलेले आहे तुम्हाला। कोर्टाला तर आम्ही गेलेलोच आहे का त्याच्यासाठी तर आम्ही ते बोर्ड लावलेलं आहे। हे ऑलरेडी ही प्रॉपर्टी आणि कायद्यानी NMMCच्या बिल्डिंग कायद्यानी कुठलाही केस चालू असेल तर तुम्ही तिकडे बांधकाम किंवा कुठल्याही हे प्रकारे काही करू शकत नाही सर। तुम्ही हे तुम्ही चुकीच्या याच्याने तुम्हाला मेलवरती पाठवलेलं आहे, हीच कॉपी तुम्हाला मेलवरती सुद्धा पाठवलेली आहे तुम्हाला। ही प्रॉपर्टी जी आहे पॅराडाइज कोऑपरेटिव्ह ही न्यायालयीन याच्यामध्ये गेलेली आहे, कोर्टामध्ये गेलेली आहे। हे विषय न्यायालयीन झालेला आहे आणि हे जरी तुम्ही हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होणार साहेब, हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होणार, हे तुम्हाला आठवण करून देतोय आम्ही। विषय तो नाहीये, हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होणार। ह्या पद्धतीने हे तुम्ही जबरदस्ती हे करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे कायदेशीर नाहीये, यांच्याकडे परवानग्याच नाहीत, कायदेशीर परवानग्या नाहीये यांच्याकडे कायदेशीर परवानगी। आम्ही जबरदस्ती कोणाला बाहेर काढलं नाही आणि आम्ही 1 मिनिट गेट उघडा ठेवलेला आहे, आम्ही आमच्या सेक्युरिटीसाठी केलेलं आहे, कारण का तुम्ही लोक कुठल्याही प्रकारे आम्हाला सहकार्य करत नाही, आमच्या सेक्युरिटीसाठी आम्ही हे बांधलेलं आहे। माणसं आत नेऊन नाही देणार साहेब, त्यांच्याकडे परवानग्या नाही आहेत। कॉन्ट्रॅक्ट रीतसर तुम्ही परवानग्या द्या आम्हाला, NMMC ची परवानगी दाखवा तुम्ही। आम्ही काम थांबवलेलं नाहीये कुठल्याही पर्यायाने। कोर्ट हे न्यायालयीन याच्यामध्ये गेलेली आहे ऑलरेडी, ही सोसायटी न्यायालयीन याच्यामध्ये गेलेली आहे आणि हे कुठल्याही प्रकारे जर जबरदस्ती कोणाला आतमध्ये आणायचं आहे आणि तुम्ही जर मदत केली हे तुमच्या विरोधात हे जाईल। हे कोर्टात विषय स्टे ऑर्डर, हे न्यायालयीन प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्याचं तुम्ही सांगू नका साहेब। त्याचा अर्थच तो होता, कारण रिडेव्हलपमेंटच्या रूलमध्ये ते आहे। तुम्ही पूर्ण माहिती घ्या कायद्याची आणि मग बोला आमच्याशी।